शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या प्रत्येक मुलीला आणि मुलाला माझा सलाम. प्रचंड महत्त्वाकांक्षी असतात ही लोक. आज मित्रांनो थोडंसं त्यांच्याबद्दल बोलूया. जेव्हापासून यांना कळायला लागतं ना तेव्हापासून आईवडिलांचं काबाड कष्ट यांनी बघितलेलं असतं. त्याग काय असतो हे बघितलेलं असतं. गरिबीचे चटके सोसलेले असतात. मन मारून अनेकदा यांना जगायला लागलेलं असतं. जे मिळालं ना ते खाऊन जे मिळेल त्यात समाधान मानून जगलेले असतात. ज्यांचं बालपण ना मित्रांनो खेळण्यात नाही बरं का, तर संघर्षात गेलेलं असतं. ज्यांनी हे पाहिजे मला ते पाहिजे मला ही असली काही डिमांड केलेली नसते बरं का. त्यांनी फक्त आणि फक्त प्रत्येक गोष्ट स्वीकारलेली असते. ज्यांच्याकडे वह्या पुस्तके घ्यायला सुद्धा पैसे नसायचे मित्रांनो, त्यांनी कोणाकोणाकडून शैक्षणिक साहित्य मागून घेऊन सगळ्या ॲडजस्टमेंट करून शिक्षणाचा अट्टाहास मात्र सोडलेला नसतो. त्यांना फक्त दिसतो तो आईवडिलांच्या हालाकीच्या परिस्थितीतले दिवस आणि त्यांच्या डोळ्यातील स्वतःकडून असलेली आशा. शिक्षणात कितीही अडथळे आले आपल्याला थांबायचं नाही आहे. नोकरीत कितीही अडथळे आले तरीही त्यांना थांबायचं नसतं, कारण त्यांना आपली परिस्थिती ही बदलायचीच असते. खूप कष्ट करायचे असतात, खूप मेहनत घ्यायची असते आणि घरच्यांना सुखाचे दिवस आपल्याला दाखवायचे आहेत इतकंच डोक्यात ठेवून ती व्यक्ती रात्र दिवस झटत असते मित्रांनो. स्वप्न एकच, गोल एकच नजरेसमोर असतं, म्हणजे आपल्याला आपली परिस्थिती बदलायची आहे. स्ट्रगल करत असतात कोणत्याच गोष्टीला, कोणत्याच कामाला कमी समजत नसतात ही लोक. त्यांच्या डोक्यात फक्त एकच, फक्त आणि फक्त एकच, एक दिवस आपली परिस्थिती नक्की बदलायची आहे, आपली वेळ निर्माण करायची आहे, आपली वेळ आणायची आहे. आणि असा असतो शून्यातून विश्व निर्माण करणारा योद्धा. बरोबर ना? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करा.